मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना नोव्हेंबरचा हप्ता 31 डिसेंबरपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पण बऱ्याच लाडक्या बहिणींना अजूनही पैसे जमा झाले नाहीत. ऑक्टोबर महिन्यात त्यांना 1500 रुपये आले होते, परंतु नोव्हेंबरचा हप्ता जो 31 डिसेंबरपासून वितरणास सुरुवात झाली होती, अद्यापही हे पैसे जमा झाले नाहीत. मग आमची ई-केवायसी चुकल्यामुळे जमा झाले नाहीत का? किंवा नोव्हेंबरचा हप्ता 1500 रुपये जमा न होण्यामागे कोणते कारण आहे? नवीन ई-केवायसी बाबत काही अपडेट आहे का? असे प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहेत. तर याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया. कारण लाडकी बहीण योजना नोव्हेंबर हप्ता 1500 रुपये जमा होण्यासाठी 2 ते 3 दिवस वितरण सुरू होते व आता ज्या लाडक्या बहिणी आहे अजूनही त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही. म्हणजे वितरण थांबले आहे का? तर नाही, वितरण सुरूच आहे. ज्यामध्ये टेक्निकल इश्यू एक आहे. दुसरं म्हणजे काय, तुम्ही ई-केवायसी बाबत म्हणजे काही ई-केवायसी पूर्ण केली आहे, पण पहिली केवायसी किंवा दुसऱ्यांदा ई-केवायसी केली तर चुकली आहे का? होय नाही किंवा नाही होय या उत्तर चुकले आहे, त्याच्यामुळे आमचे पैसे बंद झाले आहेत का? जात प्रवर्ग आहे ते चुकले आहेत, त्याच्यामुळे पैसे बंद झाले आहेत का? या सगळ्या क्वेश्चनचे उत्तर आपण या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे यावरती ई-केवायसी करण्यासाठी आता सध्या लिंक नाही, म्हणजे कोणतेही मुदतवाढ आपल्याला देण्यात आलेलं नाही. त्यामुळे जे नवीन ई-केवायसी होती म्हणजे जुनी ई-केवायसी होती त्याचे प्रश्न आपण पाहूयात. पहिला प्रश्न म्हणजे काय होता, की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित एक माझ्या अविवाहित योजनेचा लाभ घेत आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला काय पहिल्यांदा जे प्रश्न होते ते वेगळे होते व आत्ताचे जे प्रश्न होते ते सुद्धा वेगळे होते, ज्यामध्ये होय किंवा नाही असे प्रश्न निवडायचे होते. तर दुसऱ्या वेळेस नवीन ई-केवायसी करायची होती. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत होते. नाही नाही होय होय असे उत्तर होते. या प्रश्नांची उत्तरे चुकल्यामुळे किंवा इथे बघा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, ह्या प्रश्नाची उत्तरे चुकल्यामुळे तुमचे पैसे बंद झाले असे होत नाहीत. कारण का? तर इथे OTP जे काही ई-केवायसी करण्यासाठी वडिलांचा आधार क्रमांक किंवा पतीचे आधार क्रमांक घेतले जात होते. तर असं होऊ शकतं की या प्रश्नांमध्ये आपण खोटंही बोलू शकतो. म्हणजे ज्यांनी ज्यांनी ई-केवायसी केले आहेत, जरी तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार आहे, पण तुम्हाला योजना सुरू ठेवायची आहे, त्यामुळे तुम्ही प्रश्नाची उत्तरे चुकीचे किंवा खोटे दिले असतील तर सरकार यावरती विश्वास ठेवणार आहे का? म्हणजे काय, की पूर्णपणे या प्रश्नावरतीच तुमची नोव्हेंबरचा हप्ता किंवा जे बाकीचे हप्ते आहेत ते बंद होणार आहे का? किंवा ई-केवायसी चेक केली जाणार आहे का? तर नाही. तर काय, पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तिथे घेतला गेला आहे, जेणेकरून आधार क्रमांक आता सगळं आपल्याला माहिती आहे की डिजिटल झालेलं आहे. सर्व जे आहे ते ऑनलाईन झालेलं आहे. म्हणजे तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणार आहे. त्याच्यामुळे जे तुमचं उत्पन्न आहे, तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे का नाही, ही सगळी माहिती चेक केली जाणार आहे. फक्त या प्रश्नांमुळे म्हणजे तुम्ही जात प्रवर्ग आहे ते तुम्ही चुकीचं निवडलेलं आहे, तुमचे प्रश्नाची उत्तरं चुकले आहेत किंवा तुमचे कागदपत्रे जमा झाले नाहीत, अशा या गोष्टींमुळे तुम्ही अपात्र होणार आहे असं नाही. तर महत्त्वाचं काय आहे, तुमचं पती किंवा वडिलांचे आधार क्रमांक तिथे घेतले आहेत. आता ज्यांना पती किंवा वडील हयात नव्हते किंवा घटस्फोट झाला आहे अशा लाडक्या बहिणींना कागदपत्रे जमा करा ही माहिती येत होती. म्हणजे हे सांगितलं होतं, कुठे अंगणवाडी सेविकाताईंकडे हे कागदपत्रे जमा करायचे होते. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. पहिली केवायसी किंवा दुसरी चुकली असेल तर तुमचे पैसे बंद होणार नाही. कारण का, तर तिथे पूर्णपणे चेक केलं जाणार आहे आधार क्रमांक. तुमच्या बँक खात्यामध्ये 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न आहे का, तुमचं चारचाकी वाहन आहे का, त्यानंतर पेन्शन योजनेचे पैसे आहे तुम्ही घेत आहेत का, ही सगळी माहिती चेक केली जाणार आहे. फक्त होय नाही नाही होय या उत्तरामुळे तुम्हाला बाद केलं जाणार नाही. नोव्हेंबरचा हप्ता 1500 रुपये या कारणामुळे आले नसणार आहे. आता ॲट अ टाईम काय झालेलं आहे, 2 योजनेचे पैसे जमा होत आहेत. म्हणजेच काय, लाडकी बहीण योजना व संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये पैशांचे वितरण 31 डिसेंबर 1 जानेवारीपासून सुरू झालेले आहे. त्यामुळे इथे टेक्निकल इश्यू एक असणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास थोडासा उशीरसुद्धा होत असणार आहे. कारण 31 डिसेंबरला बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले. 1 तारखेला हे स्लोडाऊन झालं, थोडंसं कमी प्रमाणात लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे आले. 2 तारखेला सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत. तुम्हाला आजसुद्धा पैसे आले असतील तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे हे सुद्धा सांगायचं आहे. नवीन ई-केवायसी कोणतीही अपडेट आलेली नाही. मुदतवाढ द्यायला पाहिजे आहे सरकारने, कारण बऱ्याच लाडक्या बहिणींची केवायसी चुकली आहे किंवा राहिली आहे.
किंवा जे काही एकल महिला आहे त्यांची KYC झालेली नाहीत, अशा लाडक्या बहिणींना तुम्ही नक्कीच पर्याय दिला पाहिजे आहे. त्यामुळे सरकारने याकडे सुद्धा महत्त्वपूर्ण माहितीकडे लक्ष द्यायला पाहिजे आहे. जे लाडक्या बहिणीचे पैसे बंद नाही करायला पाहिजे आहे, कारण आता पुढे जाऊन निवडणुका सुद्धा आहेत व सरकारला सुद्धा माहिती आहे की लाडक्या बहिणी किती महत्त्वाच्या असणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो KYC साठी मुदतवाढ दिली पाहिजे का नाही, नक्कीच तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे. तुमची KYC पूर्ण झाली होती का? तुमची KYC चुकली होती का? या व्यतिरिक्त अजून काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा, जेणेकरून आपण सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. नोव्हेंबरचा हप्ता जमा झाले नसतील तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. ऑक्टोबरचा सुद्धा हप्ता आला असेल तरी नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला येणारच आहे. तुम्हाला KYC झालेली असू द्या किंवा नसू द्या. महत्त्वपूर्ण अपडेट नक्की जास्तीत जास्त शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.